आणि दृष्टांत देण्यामध्ये ज्ञानोबारायांचा हात स्पष्ट सांगतो, कोणीच धरू शकत नाही. ज्ञानोबारायांसारखे दृष्टांत आत्तापर्यंत कोणी दिले नाहीत आणि ह्याच्या पुढे कोणाला देण्याची ताकद नाही आहे. असे दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिले. थोडंसं माझं बोलणं तुम्हाला अभिनिवेशाचं वाटेल, पण मी आपल्याला म्हणजे क्षमा मागून बोलतो पाहिजे तर, पण माझ्या बोलण्यात तथ्य आहे. अहंकार असला तर असू देत, अभिनिवेश असला असू देत, गर्व असला असू देत, काही म्हणा आपण, पण ज्ञानोबारायांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे वाङ्मय निर्माण झालं, जे सारस्वत निर्माण झालं, त्या वाङ्मयातला तुम्ही कोणताही दृष्टांत काढून आणा, त्याचं मूळ मी तुम्हाला ज्ञानेश्वरीत दाखवून देऊ शकतो. इतके ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आहेत. आणि दृष्टांत म्हणजे फक्त एक दृष्टांत नावाचा अलंकार नाहीये, जवळजवळ 40 प्रकारच्या अलंकाराची योजना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आपण ऐकले नसतील, परिसंख्या अलंकार कुठे ऐकलाय आपण नुती कुठं ऐकली आहे? आपल्याला दृष्टांत माहितीये, रूपक माहितीये, उपमा माहितीये, उत्प्रेक्षा माहितीये, हे सामान्य वरवरचे अलंकार आपल्याला कानावर पडलेले आहेत. पण ज्ञानोबारायांनी केवढे अलंकार वापरले. ज्ञानोबारायांनी वापरलेल्या रूपक अलंकारालाच नाथ महाराजांनी उचललंय आणि त्याचा व्यापकत्व नाथ भागवतामध्ये दिसून येतं. किती रूपक करावं नाथ महाराजांनी भागवतामध्ये. अनेक अध्यायाच्या सुरुवातीला जे मंगलाचरण आहे ना, ते बहुतांश नाथ महाराजांनी रूपक अलंकारातून केलं. ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायात फक्त केलं. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जने विकास वंदू, आता रूपक अलंकार, सबंध नमन, ते साहित्य दृष्टीने झालं. पण ज्ञानोबाराय ज्या दृष्टांतानं बोलतात, किती दृष्टांत, बरं किती स्तरावरचे दृष्टांत असावे, किती स्तरावरचे. समोर बसलेला श्रोता सगळा समान बुद्धीचा असत नसतो, तो वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेला असतो. त्याला त्याच्या परिभाषेमध्ये सांगितल्याशिवाय वक्त्याला आपला सिद्धांत त्याच्या गळी उतरवता येत नसतो. प्रत्येकाची भाषा अवगत झाली पाहिजे ना वक्त्याला, प्रत्येक क्षेत्रातला दृष्टांत देता आला पाहिजे. किती उदाहरणं. एक आता सकाळीच आम्ही बोलून आलो, पण पुन्हा सांगतो एकदा. नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयो तत्वदर्शिभी, या श्लोकावर उपदेश करताना, संतांचं वर्णन करताना ते कसं उपाधीमधून चैतन्य तत्व बाजूला काढतात हे सांगण्याकरता 4 दृष्टांत दिले. या 4ही दृष्टांताचा ज्ञानोबारायांच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आला नाही.